हेलो 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 विठोबार घुमाई वार कुमाई 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 वार कुमाई विठोबार घुमाई वार कुमाई रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी रूप महालोचने सुख झाले हो साधने झाले हो साधने सुख झाले हो साधने पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी रूप महालोचने सुख झाले हो साधने झाले हो साधने सुख झाले हो साधने विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा अवता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी होता सुखाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर घुमा देवीवर बापर घुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा ढोल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी पतित पावना दीनानाथा नारायणा दीनानाथा नारायण
माझे मने राहो नाम जपोवाने राहू नाम जपोवाने राहो नाम जपोवाने जीवीची जीवा तुका म्हणे देव देवा तुका म्हणे देव देवा तुका म्हणे देव देवा आजीविका देवा तुका म्हणे देव देवा तुका म्हणे देव देवा तुका म्हणे देव देवा जीवीची जीवा तुका म्हणे देव देवा तुका म्हणे देव देवा तुका म्हणे देव देवा आजीविका देवा तुका म्हणे देव देवा म्हणे देव देवा तुका म्हणे देव देवा तुझे रूप माझे मणी राहो नाम जपो वाणी राहो नाम जपो वाणी राहो नाम जपो वाणी तुझे रूप माझे मने राहो नाम जपोवाने राहू नाम जपोवाने राहो नाम जपोवाने विठोबार कुमार हे गोवार कुमार जय जय विठोबार कुमार 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 गोवार कुमार हरिभक्त परायण उमाकांत महाराज मावळे त्यांना साथ करतील अमोल महाराज बंजारे. पतित पावना 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 दीनानाथ नारायणा आदिनाथ नारायणा तुझे माझे मनी तुझे रूप माझे मनी दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे मनी पतित पावन पतित पाव पतित पावना पतित पावना पतित पावना पतित पावना दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण
राहो नाम जपे वाणी राहो नाम जपे वाणी राहो नाम जपे वाणी तुझे माझे मनी तुझे रूप माझे मनी राहो नाम जपे बनी पतित पावना पतित पावना दीनानाथा नारायणा तुझे रूप माझे मणी राहो नाम जपो वाणी पतित पावना दीनानाथा नारायणा श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चना श्री गुरु ध्यान श्री
घडता मती होईल मंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखविते निज परमानंदा नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान निवृत्ती उदारा सोपान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने रामाई नमो त्रिभुवन पावने रामाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने जननी देवाची जननी देवाची जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे पतित पावना दीनानाथा नारायणा तुझे रूप माझे मणी राहो नाम जपो बाणी पतित पावना दीनानाथा नारायणा श्रीमंत संत जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगातून पंढरीरायाकडे प्रार्थना करून आणि मागणं मागतात. सालाबादप्रमाणे चालत असलेला हा आदिशक्ती मुक्ताबाईंचा तिरोभूत संजीवन समाधी सोहळा मागच्या वर्षी थोडं हे झालं तेनेमध्ये चित्त दुखावले निषेधाचा काही पडला आघात तेनेमध्ये चित्त दुखाविले आवडे ते करसी देवा कोण करी तुझा हेवा रे ए पंढरीराया तुझा हेवा कोणी काय करायचा काय करायचं बाबा आता आम्ही तुला जे वाटतं तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू त्याची इच्छे आम्ही राहू त्याच्या आम्ही राहू त्याच्या तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू त्याच्या इच्छे. मागच्या वर्षी झाला तरी कार्यक्रम थोड्या प्रमाणात याही वर्षी थोड्या प्रमाणात आहे जसे निवडून काढले आई साहेबांनी. आणि आजचं कीर्तन म्हणजे भला ढंग लागला आहे चांगला का रे कीर्तनकार टाळकरी ऐकण्याला कीर्तनकार आणि कीर्तनकार वारकरी पा कसा अनुभव योग आणि अधिष्ठानाच्या सेवेचं फार मोठं पुण्य आहे. हजार खेड्यातले कीर्तन आई साहेबाचं एकच कीर्तन सेवा मिळत नाही. राग येतो देवा तुका म्हणे ने गे सेवा अरे हल हट दोन तिथे पाहिजे पाईक तिथे पाहिजे दासत्व तर हे साधू संतांच्या इच्छेने आणि सेवा प्राप्त होते. 724वा तिरोभूत समाधी संजीवन सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती तुका म्हणे गाजी वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. वाट वैकुंठी पाहाती भक्त कैपा येथे येती तया जन्म मरण खंती नाही चित्ती परलोक धन्य धन्य हरीचे दास धन्य धन्य हरीचे दास. तुमच्या आमच्या तेरेवाला कीर्तनकार बी सापडणार नाही. सापडला तर टाळकरी मिळणार नाही. प्रवचन करून घ्या काही होणारच नाही. पण एवढे वर्ष झाल्यानंतर अनुस्तू सांगण्याचं तात्पर्य उद्या आता समाधी संजीवन सोहळ्याचा शेवटचा दिवस आणि तन्निमित्त या ठिकाणी सगळे आईसाहेबांच्या पखाखाली असलेले लेकरं हे आईसाहेबांच्या कृपा आशीर्वादावर वाढलेल्या मुक्ताबाईच्या फळावरचे वारकरी लेकरं काय काय बोलतात कीर्तनात. अहो तो आमचा ठाकूर असं कीर्तन करतो म्हटलं वा मी त्याचं हृदयाशी धरलं. अरे म्हटलं का रे बाळा आईसाहेबांनी त्याला अंगीकार केल्यानंतर त्याला काय आहे त्या माध्यमातून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी सुरू आहे. राम सुखदाजी महाराज नेहमी म्हणायचे महाराष्ट्र में संत वाङ्मय पारायण करने की बहुत बड़ी अच्छी पद्धति है. महाराष्ट्रामध्ये इतर प्रांतापैकी सामूहिक ग्रंथांचं पारायण मग ग्रंथराज ज्ञानेश्वरी असो जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा असो
एकनाथी भागवत असो, कोणत्याही अंगाने परीस लोखंडाला लागलं तरी सुवर्ण होतं. लोकांना असं वाटतं ज्ञानेश्वरी कळत नाही, समजत नाही. खरंच कळत नाही. हा नाथ रत्नपारख्याचे गावी जाईल गंडकी तरी सोडावी, काश्मीरी का न करावी मेडगणे जे. मराठीतली 13व्या अध्यायातली बोली. आढू आतडे आडवी आढ्यता जेवी हरवी, कुळवधू लपवी आवे वाते. अशी ही भाषा. पण काय आपल्या संप्रदायाचं वैभव आहे. एक वारकऱ्याने फार सुंदर अनुभव सांगितला होता. वारकरी फडकरी काय निष्ठावंतांचा हा संप्रदाय आहे. भजन जर ऐकायचं तर फडकऱ्यांचंच भजन ऐकायचं. शिरवळकरांचं भजन, वास्करांचं भजन, देहूकरांचं भजन. रेशमाच्या गादीवर टाळ ठेवलेले, चांदीच्या पेटीत विना ठेवलेला, कीर्तनात पांढरी चार काळी 3-3चे स्वर वाळवंटात चंद्रभागेच्या. लाऊडस्पीकर नाही पुढं, मोठ्याने बोलायचे. रात्र भजन, रात्र कीर्तन. आळस नाही, कुठल्याही प्रकारचं काही नाही. त्या निष्ठावंत वारकऱ्याने अनुभव सांगितला. आषाढीची वारी, कोल्हापूरकडची एक बाई चंद्रभागेत स्नान केलं. स्नान केल्यानंतर तीर्थामध्ये विधी पाळण्याचा एक नियम आहे. तीर्थी भाव फळे येथे अनाड तो मिळेल. तीर्थामध्ये भाव असावा लागतो. हनुमान भाई प्रसाद पोद्दारांनी एक छोटंच पुस्तक लिहिलं आहे. तीर्थामध्ये पालन करण्याचे नियम कोणते कोणते. आजकल पापी लोग तीर्थों में आने लगे, इसलिए तीर्थों की महिमा लुप्त हो रही है. डोंगरे महाराज म्हणायचे अतिशय पापिष्ट लोक यायला लागले आणि त्याच्यामुळे तीर्थाचा महिमा लोप पावत आहे. गंगेची धारा खंडित झाली की मृत्यूलोकातल्या सगळ्या देवता आणि तीर्थ ह्या ऊर्ध्व गतीला निघून जाणार असं शास्त्र वचन आहे. असं शास्त्रामध्ये प्रमाण सांगितलेलं आहे. कसं वागायचं चंद्रभागेत. चंद्रभागेला साष्टांग नमन करायचं असतं. बुडी मारल्यानंतर अंगाला साबण लावायचा नसतो. चंद्रभागेमध्ये दात घासायचे नसता कोलगटने हॅ करून. ते काय तीर्थामध्ये अपवित्र करण्याकरता आला का. चंद्रभागेत असा पाय सुद्धा वर देता येत नाही. खाली पाय टाकला म्हणजे खालीच पाण्यात पुढे पाय करायचे. तीर्थावर जर असा पाय टाकला तर त्या तीर्थाला लत्ता प्रहाराचा आणि दोष लागतो. तीर्थामध्ये अंगाला खोबऱ्याचं तेल लावायचं नसतं. 5 दिवस नाही लावलं तर काय बिघडतं. केलेल्या स्नानाचं पुण्य नष्ट होतं. भाईजी हनुमान प्रसाद पोद्दार नियम सांगितलेले त्यांनी. तीर्थामध्ये कपडे बुडवले म्हणजे ते बाहेर नेऊन पिळायचे असतात. आज जर कपडे पिळले चंद्रभागेत, इंद्रायणीत, गोदावरीत, तर पितरांना विटाळ पाजण्याचा दोष आहे. पितरांना विटाळ पाजला हे शास्त्र ह्या बाईला माहीत होतं. आणि ह्या बाईने स्नान केलं आणि ते लुगडं बुचकळलं पाण्यात आणि खांद्यावर टाकून पिळत चालली होती. हे कशाकरता सांगतो मी. ज्ञानेश्वरीच्या पारायणाबद्दल मला आठवलं. पिळत चालत असताना एक पंडित, मगाशी आमचा विषय झाला खोलीत, वेदांत सिद्धांत ऐकून गोष्टी मन झाले चावठी देवराया, परी त्याचा बोध नाही काही चित्ता, फजिती तत्वता मागे पुढे. वेदांत स्वरूपाचं ज्ञान असलं पाहिजे. पण वेदांत शिकल्यानंतर मुक्ताबाईला प्रदक्षिणा करायची नाही, आळंदीला ज्ञानोबरायला प्रदक्षिणा करायची नाही असं कोणी सांगितलं आहे. हातात माळ घेऊन जप करायचा नाही असं कोणतं सांगितलं आहे का वेदांत शास्त्रामध्ये. पण त्या शास्त्राचा बहिर्मुख वृत्तीने अभ्यास केल्यामुळे अभिमान वाढल्यानंतर तुका म्हणे ज्ञान दिमाखाची भनभन. तुकोबार म्हटले भनभन्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी, मजहुनी ज्ञानी कोण आहे. अंगी भरला ताठा कोणा ते, मानिना साधूची हेळणा स्वये करी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. हे सांगत होतो मी की ती माऊली, तिचा नेम होता, ती हरिपाठ म्हणत चालू होती. आणि एक वेदांती असलेला घाटावून उतरत होता खाली आणि त्या माऊलीतून जात असताना नेमका तो पंडित आल्यानंतर त्या माऊलीचं प्रमाण चालू होतं ज्ञानोबरायांचं. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. हे प्रमाण म्हणण्याशी आणि तो पंडित येण्याशी एकच झालं. तर ते पंडितांनी सांगितलं मावशी उभे राहा.
बोला काय म्हणता तुम्ही? कहो तुम्ही आता काय म्हणतो? म्हणे हरिपाठ म्हणते मी. मग तुम्ही आता काय प्रमाण म्हटलं? म्हणे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. म्हणे मावशी ज्ञानोबाराय म्हणतात की हरी उपनिषदाला कळत नाही, मग तुम्हाला हरी कळला का? म्हणे ते म्हणे मुर्द्या कुठला आहे रे तू? ओ मेल्या कुठला आहे तू? मला हरी कळो का ना कळो मला त्याची जरूर नाही. माझी माय म्हणते, माझी ज्ञानाबाई म्हणते, म्हणून मी म्हणते चालता हो. हा निष्ठावंतांचा संप्रदाय आहे, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. चालता हो. नाही कळली ज्ञानेश्वरी काही हरकत नाही, पण ज्ञानोबारायची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. असं गोड चिंतन या ठिकाणी संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे पद्धती आहे सप्ताहाच्या. पहिल्या दिवशी नाम, दुसऱ्या दिवशी भक्ती, तिसऱ्या दिवशी संतपर, चौथ्या दिवशी उपदेशपर, पाचव्या दिवशी द्वैत, सहाव्या दिवशी अद्वैत, सातव्या दिवशी मागणी आणि आठव्या दिवशी काला. अशा पद्धती असतात, जशा जशा पद्धती त्या प्रमाणात. आणि म्हणून मागणी म्हणजे प्रार्थना करून भगवंताला परमार्थाची जी मुख्य साधन आहे आणि त्याची मागणी करतात. खरंच जगद्गुरू तुकोबारायांचा गाथा, सर्वबोधातील बोध तुका पंचमतो वेद. 8,500 अभंगाच्या गाथ्यामध्ये प्रमाणात फार सुंदर आहे ते. म्हणते पंचम वेद हा अभंग अंगाने पवित्र, पवित्र कीर्ती भगवंताच्या वर्णनाचे अभंग, पवित्र मुखातून आलेले अभंग, आणि पुन्हा इंद्रायणी जाऊन सुद्धा पवित्र झालेले अभंग. महिन्याचे वारकरी इतका गोड भाव सांगतात. गाथा जसा बुडवला रामेश्वर शास्त्र्यांनी दगड बांधून इंद्रायणी डोहात, भगवान प्रगट झाले ना. ते का आपल्यासारखं होतं का? नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी. जसा सरर डोहात गाथा आला तुकोबारायांचा, तो धरण्याकरता भगवान प्रगट झाले. पण भगवंताच्या आधी इंद्रायणीची अदृष्टरात्री असणारी देवी प्रगट झाली, आणि देवातला हाताच्या लागण्याच्या आधी इंद्रायणी देवीने गाथा हृदयाशी धरला. तर भगवान म्हटले इंद्रायणी दे माझ्या तुकोबारायांच्या अभंगाच्या वह्या. सांगितलं देवा अहो मी स्थिर नाही, मी पुढे जाता जाता पण भंडाऱ्या डोंगरावरून तुकोबारायांच्या अभंगाच्या वाणीचे काही काही स्वर मला ऐकू येत होते. तर मी तुम्हाला विनंती करते मला या गाथ्याचं पारायण करू द्या. म्हणे लवकर कर पारायण. आले देव दुसऱ्या दिवशी. म्हणे राहिले ना अजून अभंग, कारण पारायण करायचं म्हणजे 13 दिवस लागले पारायण करायला. 13व्या दिवशी भगवान आले. म्हणे बाई हो 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 झालं झालं झालं. 13 दिवस झाले निशक्य करिता नपवशी अनंता मायबापा, पाषाणाची खोळ घेऊन पैसलासी, काय ऋषी केसी झाले तुझं. देवा काय झालं रे तुला? 13 दिवस झाले तुझ्याकरता मी एवढं जाळूनी संसार बैसलो अंगणी, नाही तुझे मनी मानसी हे. कोणासाठी केली प्रपंचाची होळी, या पाया वेगळी माय बापा. माय बापा पंढरीराया तुझ्याकरता सगळा संसार जाळला आणि तू मला कसोटी लावतो. 13 दिवसाने भगवान प्रसन्न झाले. असले ते दिव्य अभंग, मागणीचे अभंग. काय गोड चिंतन सांगितलेलं आहे. मागणी कोणाला मागावं, कसं मागावं, किती मागावं. काही लोक प्रमाण म्हणतो आपण नेहमी, काही मागणे हे आम्हा अनुचित. वकिलाचे बाप होते तुकोबाराय. काही मागणे, पण काही मागणे आम्हा उचित. तुझ्या प्राप्तीकरता जर साधना तुझ्या कृपेने घडत असेल तर ते आम्हाला उचित आहे ना. प्रल्हादाची कथा आली 7म स्कंदामध्ये, 15 अध्यायामध्ये. भागवताच्या 7म स्कंदामध्ये भक्तराजाची कथा आली आहे प्रल्हादाची. नृसिंह भगवान प्रगट झाले, हिरण्यकश्यप मारला. 70,000 खांब होती हिरण्यकश्यपूच्या दरबारात. एवढा नालायक मोठा होता तो, सम्राट होता ना तो. दगडाचे खांब, 40 मनाची गदा होती लोखंडी.
मारली त्यावेळी. आणि भगवान प्रगट झाली, नाश झाला त्याचा, सगळं झालं. देवाला वगैरे कसं समजवलं हे झालं, सगळं झालं. आणि झाल्यानंतर भगवंताने सांगितलं, बेटा प्रहलाद, मेरे लिए आपको बहुत त्रास हो गया, मुझे आने में देर लग गई, तो मुझे क्षमा कर देना. हात जोडले देवाने. बेटा, येण्याकरता फार उशीर झाला रे, माझ्याकरता तुला त्रास झाला, क्षमा करून देवाला. बोल, काय देऊ तुला? शेळी प्रल्हाद पाहायला लागली, 5 वर्षाचे प्रल्हाद, काय मागावं आता देवा. ती म्हटले, देवा आमच्याकडे अशी पद्धत नाही, मी काही बनिया आहे, व्यापारी, काही घेणं आणि काही त्याच्यातला मी नाही. माग 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 माग. त्यावेळी भगवंताने सांगितलं माग माग. त्यावेळी परमपूजनीय डोंगरे महाराज गोड सांगायचे, काय भागवत, काय भागवत. महाराज म्हणायचे, ज्यावेळी माग म्हटलं, प्रहलाद जी ने दोनों हाथ जोड़कर भगवान को कहा, भगवान मेरे पिताजी ने आपकी बहुत निंदा करी तो उसको क्षमा कर देना. माझ्या बापाने निंदा केली तुमची, क्षमा करून द्या. त्यावेळी देव भगवान के आंखों में आंसू आ गए. कैसा बोलता है, ज्याने एवढा त्रास दिला, आपण ठेवू का असा बाप, ज्याने एवढा त्रास दिला आणि त्याला क्षमा करण्याचं म्हणतो. ए बाळा, अरे त्याला काय क्षमा करतो, माझं नाव घेऊन मेला की तो मोक्षाला जातो, माझ्या समोर मेला, माझ्या हाताने मेला, मला पाहून मेला, दुसरं काही माग. थोडलो शहाणी माणसं ज्यावेळी सांगतात, म्हणशी काही मागा हेची देगा पांडुरंगा, आपण ज्यावेळी म्हणतो ना, नेहमी नेहमी मोठ्या माणसाने बोलल्यानंतर जरा संकोच वाटतो, पण भागवतात गोड चिंतन आहे. प्रहलाद जी ने हाथ जोड़कर कहा, भगवान मुझे आप बार बार कहते हैं कुछ मांग लेना, कुछ मांग लेना, आप अंतर्यामी हो, इसलिए मुझे ऐसा लगता है कि कुछ मांगने की सुप्त वासना मेरे मन में है, तो वो वासना, मांगने की वासना नष्ट कर दीजिए, ये मुझे दे दीजिए. माझ्या मनात जी वासना आहे ती नष्ट करून दे. असेही भगवत भक्त. मोठ्या कथा आहे, जाऊ द्या, घड्याळ चाललं पुढं, 8 वाजले, समय का भान रखना पडतं आहे. गोड चिंतन सांगितलं आहे. काय 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 शास्त्रामध्ये भगवत भक्तांच्या दिव्य गोड अशा कथा आहे. निर्याणाची कथा तुम्ही वारकऱ्याच्या मुखातून ऐका. महिन्याची जी वारकरी आहे ना, ते बीजेचं कीर्तन ऐकून पाहत. बीजेचं कीर्तन ऐका वारकऱ्यांच्या मुखातलं, आणि पहा मग ते कीर्तन तुम्ही बीजेचं. गोपाळबुवांनी 6 अध्याय लिहिले. कोण होते गोपाळबुवा? तुकोबारायचे पंतू. त्यांनी 6 अध्याय लिहिले निर्याणाचे. ते निर्याणाचे अभंग आणि ते दिव्य चरित्र असतो. सांगण्याचं तात्पर्य की भगवत भक्त मागत नाही, पण परमार्थाला ज्या काही साध्य गोष्टी आहे किंवा भगवत कृपेने ते प्राप्त झाल्यानंतर परमार्थ सिद्धीला जाईल, त्या गोष्टीची जरूर साधू संतांनी मागणी केलेली आहे. अभंगात सुद्धा मागणी करतात जगद्गुरु तुकोबाराय. पण मागण्याचा एक असा प्रकार आहे की ज्याला मागायचं त्याला प्रसन्न करावा लागतो. हे शास्त्र बघा तुम्ही, व्यवहारात पाहा ना तुम्ही. व्यवहारात फार लोक हुशार असतात. लोकांच्या जर आपण पद्धती बघितल्या तर जर काम आणलं तर किती गोड बोलत असतात लोक, आणि किती त्याची स्तुती करतात. तशी स्तुती नाही, ती अवाजवी स्तुती असते त्यांची. तर एका शेतकऱ्याला ते गाडीचे फडकेच भेटत ना लाणी करण्याकरता. जुन्या काळात, आता लोखंडी निघाले. मग ते 3 दिवस लाणी लांबली, ते आभाळ आलं. ते पोरं म्हणत, अरे पोरं, अरे ती ज्वारी पडली, लाणी करा. ते म्हटले ते मिळत नाही ना गाडीला लावण्याचं. त्या पाटलाचे आहे म्हणे वाड्यात लावलेले. जातो म्हणे मी आता. गेल्यानंतर त्यांना असं वाटलं कधी येणार. या बसा 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 बसा. बसले. का म्हणे कसं काय नाही म्हणे, मी शेतात गेलो होतो, तुमचं नामचं शेत बांधायला आहे. काय तुमची कपाशी 100 कैऱ्या तर पक्क्या झाल्या म्हणे. पहा आता गंमत. पुढ्या काय लागल्या आहे म्हणे. काय माल तुम्हाला 200 क्विंटलच्या कापूस कमी होत नाही. लगेच म्हाताऱ्याने आवाज दिला, चहा ठेवा बरं. चहा ठेवा. चहा ठेवली.
पण म्हणे तुम्ही कधी येत नाही, कशा करता आले? ते म्हणे ते गाडीचे फडके काय नेता म्हणे, डालेवी घेऊन जा. विठाल विठाल विठाला विठाला हा व्यवहारातला हा ग्रामीण दृष्टांत आहे. म्हणजे काम करायचं असलं कीर्तन करायला, हा तिकडून कुठपर्यंत आले आणि कुठपर्यंत आहे तुम्ही आणि कुठपर्यंत आल्या, इकडून तुझी गाडी पंक्चर हो, कसं काय गो. हा म्हणजे असली पद्धत आहे ना, अशा पद्धती आहे लोकांच्या. काम करायचं असलं म्हणजे तशी या ठिकाणी पद्धत नाही. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराय खरंच तो पाणिनी आधी गेला व्याकरण करता महाराजांच्या आधी. तो जर असता ना, ते गाथा पाहून त्याचं डोकं चक्रावून गेलं असतं. जगद्गुरू तुकोबारायांचं गाथा बघितल्यानंतर काय सिद्धांत आहे महाराजांचे, काय अभंग आहे महाराजांचे. तर या अभंगामध्ये मागणी करत असताना, कारण या अभंगात एकूण मला असं वाटतं 7 विशेषणं दिलेले आहे जगद्गुरू तुकोबारायांनी पंढरी रायाला, आणि दुसऱ्या चरणामध्ये परमार्थाच्या मुख्य साधनेची मागणी केलेली आहे. त्याला ध्रुवपद म्हणतात. तर अभंगाच्या पहिल्या चरणात पंढरीच्या पतित पावना पतित पावना पतित पावना पावना पतित पावना पतित पावना पतित पावना पतित पावना पतित पावना पावना पतित पावना पतित पावना पतित पावना पतित पावना पतित पावना पतित पतित मी त्रिवाच्या पतित. एक ख्रिश्चन म्हणे तुमचे तुकाराम महाराज गेले भीष्माचार्य आपले बाबा
बाबा म्हणायचे वक्ते बाबा. अरे आता मी काही ती भाषा बोलत नाही. बाबाच्या मुखातून ऐकलं होतं मी. तुला काही कळतं का रे? आमच्या तुकोबारायांनी 2 वेळेला जे पतित शब्द उच्चारले, पतित पतित शब्दाचा पहा किती गोड चिंतन सांगतात आपले वारकरी. सांगण्याचं तात्पर्य की गाथ्यामध्ये सुद्धा बरंचसं वर्णन आले ना. पतित पावन नाम ऐकुणी आलो मी दारा, पतित पावन न होसी म्हणूनी जातो माघारा. नामदेवरायांचा अभंग आहे. चाललो आता. तुला पतित पावन म्हणतात आणि तुझ्यात तर काही पावर राहिली नाही आणि आमचा काही उद्धार करत नाही तू. चाललो फिरून. असं एक नामदेवरायांचं प्रमाण. जगद्गुरु तुकोबारायांचं पुन्हा एक प्रमाण आहे. जरी मी पतित न होतो तेव्हा पतित तेव्हा पावन कैसा. जेव्हा पतित नव्हतो देवा तेव्हा तू पावन कसा असशील. मी पतित आहे म्हणून तुला पावन म्हणतात. म्हणून माझे नाम आधी मग तू पावन पतित निधी. तुला ही कळतं का रे विठोबा? तुला पतित पावन म्हणतात पण कोणाचं नाव आधी आहे? माझं. कारण पुंडलिक रायाला वर देताना भगवंतानी म्हटलं होतं पुंडलिका माझ्या घोषाच्या आधी तुझा उच्चार होत जाईल. पुंडलिक वरदा. पुंडलिकाला वर देणाऱ्या आणि मग हरी विठ्ठल असा घोष होईल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हटले मी आहे म्हणून तू पतित पावन आहे. म्हणून देवा तू पतितांना पावन करणार आहे. खरंच किती परमात्म्याचं वर्णन केलं आहे. विष्णू सहस्रनामामध्ये भीष्माचार्य सुद्धा वर्णन करतात. आणि खरंच पावन करणार आहे देवा. अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंद्यतेही तेने वंद्य केली. अजामिळ भिल्लिणी तारिली कुंटिणी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला. ज्ञानेश्वरी वळे आल्या. पांडवांचं गुण काय पाहायचं बाबा. अरे पांडव कुळाशी पाहता दोष कागाचे विष्टे जन्म पिंपळाशी. आणि त्या पांडवांचं वर्णन करणारा तू पतित पावन आहे म्हणून पतित पावना हे पंढरी राया. आणि पुन्हा शब्द वापरला दीनानाथा. हे महत्वाचं पद आहे. बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहात. पंढरीशी दारे आल्यानो संसारा पैशावाल्याचा सोयरा पांडुरंग नाही नाही दिनाचा देव सोयरा. देव 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 सोयरा दिनाचा. देव सोयरा घोष वारकरी संप्रदायात मृदंगाचा सात्विक घोष. नाली वाजली की जसा लोकांना बापा बापा जसा देव भेटल्याचा आनंद तमोगुणी लोकांना पेटीत तबला वाजला म्हणजे रजोगुण निर्माण होतो. मृदंगाचा घोष. काय भजन फडकरी परंपरेमध्ये बघा तुम्ही कसं वैशिष्ट्य सांगितलं आहे. फडांवर एक चोपदार इथे होत एक चोपदार तिकडून 2 मागं एक समोर उभा असतो. फक्त टाळखऱ्यावर लक्ष ठेवणे. टाळ वाजवतो की नाही. कथे उभा अंग राखील जो कोणी
आयसा कोण गणित या पापा. महाराजांनी संशोधन केलं आहे. असं असं फिरणं नुसतं, मुखाने नाम घेऊ नये. बारीक लक्ष घालत जा रे तुम्ही. हां, नाही तर मग ते असं कथे उभा अंग राखील जो कोणी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आयसा कोण गणित तया पापा, येथे तो पातकी न येताची भला. रणी कुचराला काय झाले? एक कुच्चर काय कामाचे आहे तिथं रणांगणात कुच्चर नेला, भर बंदूकची गोळी. कुच्चर आहे ते काही करणार नाही. महाराजांचे शब्द. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, काय काय संशोधन केलं नाही तुकोबारायनी. गाथा वाचल्यानंतर कळतं माणसाला की अरे बापरे, रणी कुचराला काय चाले. काय गोड चिंतन सांगतात. विठ्ठल विठ्ठल कुंडली गवरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव आदिशक्ती मुक्ता सद्गुरु दादा गोड चिंतन सांगतात तुकोबाराय. गोड असं चिंतन आणि गाथ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपलं हे वर्णन चालू होतं दीनानाथ. खरंच परमात्मा दिनाचा सोयरा आहे. ज्याला कोणी नाही जगात त्याला मी आहे. भानगड झाली की लोक म्हणतात ना, देव खात्यात लावून दे. भाऊ की भानगड असतील, भाऊ बंद ती भानगड मिटत ना, मग कुठं लावते? ज्याला मालकी नाही. खरंच दिनाचा म्हणून दीनानाथा पद्मनाभा. महाराजांचं शास्त्र आहे ते. पद्म म्हणजे कमळ, नाभ म्हणजे नाभी. नाभीतून ब्रह्मदेव झाला आणि सगळं जगत उत्पन्न झालं. पण त्या ब्रह्मदेवाचा तू बाप आहे आणि तू बाप असल्यामुळे आम्हाला काय नको काय पाहिजे हे तुला जास्त कळतं. म्हणून आम्ही न मागितलं, न सांगता तुम्हा कळो येते अंतरा, कळो येते अंतरा. विश्वंभर परिहाराची न लगे. भोपाळी. भोपाळ्या कशा म्हणायच्या असतात? कसं बघ काय आपल्या फडावरचा काकडा बाबा त्या गवळणी म्हणायचे प्रल्हाद बाबा. काय चिंतन. मग ते एकांतेची सांगे सख येश. बाबाचे स्वर प्रल्हाद बाबा. काय एक एक संतांच्या गवळणी. पद्मनाभा तुला सगळ्या जगातलं कळतं, तू सगळ्या जगतात. म्हणून दीनानाथा पद्मनाभा. हे पंढरीराया पतित पावन आहे, तू दीनानाथ आहे आणि पद्मनाभ तुला म्हणतात. आम्हाला काय काय लाभतं काय काय आहे. कारण समर्थाचे बाळ पांघरी वाकळ, हासती सकळ लोक कोणा. समर्थाच्या बाळाने जर वाकर पांघरली कोणाचं पोरगं आहे त्या अमक्याचं तुझं नाव जाईल. आमचं नाही काही जाणार. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी. बाईची चोळी सांगावी लागेल ना. तर पुढचं चोळी तिथे पदर आपल्या चोळीची बाही फाटलेली आणि एखाद्या माणसाने पाहिलं म्हातारे, अरे कोणाची बायको आहे रे ही? त्या अमक्याची. लाज आहे का त्या गाढवाला? त्या मायचं अंग दिसतं. म्हणजे चोळी फाटली या मायची आणि लाज कोणाची निघाली? तिच्या नवऱ्याची. कारण त्याचं नाव घेतलेलं होतं की नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हटले
तुझी लाज जाईल, आमचं काही होणार नाही. आम्ही निलाजरी न हो तैशी, तुका म्हणे तुम्हा साजे हो श्रीहरी. तुला सास्त हे काय तुकोबाराचे शब्द आहे. आम्ही तुझ्यासारखे निलाजरे तुझ्यासारखे आम्ही निलाजरे नाही. तुला शोभतं ते सगळं, आम्हाला नाही शोभत. म्हणून 3 विशेषणं दिल्यानंतर दुसऱ्या चरणात परमार्थाचं मुख्य जे वर्म आणि साधन आहे त्याचं दुसऱ्या चरणात मागणी. तुझे रूप राहो म्हणे, तुझे रूप माझे माय, तुझे रूप माझे माय, तुझे रूप माझे माय, तुझे रूप माझे नाठाचं प्रकरण पाठ फडकरी परंपरेत पद्धत आहे. आरती मिरती करत नाही लोक. विनव भराली आरती नाही होत म्हणे. कोण सांगता असं? भागवताची आरती चालते, कीर्तनाची आरती चालत नाही. वारे वा बंडा तात्यांनी फार आपल्या त्या त्र्यंबकेश्वराच्या सप्ताह सांगितलं. कोणी सांगितलं तुम्हाला असं हे आरती चालत नाही म्हणून? नाट म्हणावा लागतो आरती झाल्यानंतर. तो बी बदलून बदलून म्हणायचा असतो नाट. हा, असे अवघड अवघड नाट म्हणायचे दात्या आणि सांगायचे. अरे कसं काय? अहो, त्या सप्ताह सुरू झाला, त्या आमच्या एका वारकऱ्याला लोक काय म्हणत, विशाल महाराज ते म्हणे सप्ताह सुरू झाला की पहिल्या दिवशी देवाची पूजा करायची म्हणे. देवाला हात नाही लावू म्हणे 8 दिवस. हां, देवाला अंघोळ नाही, कपडे नाही. म्हणजे असं कोणी सांगितलं? काय काढतील लोक बगलमधून, काही कळत नाही. तुमच्याबरोबर होते नर्मदा परिक्रमेला. पुण्य लागतं बाबा. काय नर्मदेच्या परिक्रमाची पहा केवढ. आता महाराज आहे पहा, आपले विनायक महाराज, लखन महाराज. आमचा विशाल कुठे गेला का? झोपला? कुठे येतो? अमोल. अरे अरे इकडे अमोल. आणि अमोलसुद्धा होता. कोणी केली नर्मदेची परिक्रमा पहिली? किती दिवस लागले? किती नद्या मिळालेल्या आहे? नर्मदा दर्शन नावाचं पुस्तक लिहिलं आहे प्रभुदत्त ब्रह्मचारी महाराजांनी. मोटरीतून केली. त्यांनी मला 88मध्ये का 80मध्ये तीर्थांची सुद्धा माहिती दिली आहे. गंगेची परिक्रमा नाही, नर्मदेचीच परिक्रमा. त्याच्याकडे बघून मला आठवलं, एवढासा जीव. हां, सगळं पाठांतर ते 100 चरणाचे आपण पाठ आहे म्हणे त्याला. आम्हाला फक्त पांडुरंगा करू प्रथम न मनन बस झालं. गायीनं ओव्या पंढरीचा देव. तुम्ही पाहत बसा. एकाने कीर्तनाला अभंग घेतला, तुकोबारायचं नामदेव रायचं चरण म्हटलं. अरे म्हटलं तुला कळतं का? काय समजतं बापू लोकांना? म्हटलं लोक हालतील तुला बापा. काय होतं म्हणे, लोकांना काय कळतं म्हणे. असे आपल्यासारखे गंज वाटी लावले अल्ली अल्ली. हां, लोक फार हुशार असतात. म्हणून नेहमी सांगतात वारकरी, कीर्तनकाराचे नुसते प्रमाण पाठ आहे. लोकांची भाषा येतात. असे कीर्तन बसवले 4-5. असं कीर्तन बसवं लागतं का? हां, असे टिपणं बसवले आणि असं ऐकलं चोरून चोरून लोकांचं असतं का भाऊ? ते मुळातून यावं लागतं. तुका म्हणे जरा आहे मूळचाच खरा. हां, लोक म्हणतात ते टाळकरी ते 8 दिवस असतं ना, ते म्हणतात तू बुवा येतोय का?
तो हाच अभंगीन तोच घेतो. ते म्हणतं का रे ए अशी अशी करतात ते. मी काय म्हणू तुला हां म्हणजे सांग रे विठ्ठल विठ्ठल महाराज मी चातुर्मासात होतो. महाराजांनी सांगितलं परमेश्वर वा तुम्हाला सोपडीचं कीर्तन माहिती आहे का म्हणे. नाही वा 2008ची गोष्ट. महाराज म्हणे आपल्याकडे वह्या आहे म्हणे बाळकृष्ण महाराजांच्या. काय परंपरा श्रेष्ठ 265 चातुर्मास झाल्या. हा सप्ताह सुरू केला आहे हरिभक्तपरायण वैकुंठवासी पंढरीनाथ बाबा मानकर. वैकुंठवासी बाबा काय हरिबाबा लढे. बाबाने सांगितलं परमेश्वर बुवा आम्ही भाजीन भाकरी करू आणि बापूसाहेबाचं कीर्तन करू. वैकुंठवासी बापूसाहेब महाराज पूजनीय बापूसाहेब महाराजांचं कीर्तन असायचं पुण्यतिथीला आणि आम्ही भाजी भाकरी करून ते सप्ताह सुरू करू. मग विठ्ठल बाबाचं कीर्तन मग आपले निवृत्ती बाबांचं प्रल्हाद बाबा आणि मग अशी महाराजांनी आता केशव महाराजांची परंपरा की सगळ्या दूर महाराजांनी सांगितलं महाराज अहो सगळ्या ठिकाणी नामदेवरायाचं कीर्तन होतं. निवृत्तीनाथाला ज्ञानोबारायांच्या ठिकाणी सासवडला आणि मग केशवबांचं कीर्तन. पण ते देवाने असं केलं लॉकडाऊन पहा ते लॉकडाऊन आता ते आपल्याच मुळावर उठलं सगळं. सगळे वारकरी कार्यक्रम बंद भजन बंद कीर्तन बंद सगळंच बंद. आम्ही गेलो होतो आठवड्याला. आमचा आठवडा होता चातुर्मासातला. मग पोरं महाराज म्हणे जा या प्रदक्षिणा करून. गेलो आम्ही प्रदक्षिणेला सुखसुखाट चोखोबरायचं दर्शन घेतलं आणि तिकडून आलो आणि पुन्हा आलो. पोरांना म्हटलं उभे राहा. काय करता म्हटलं मी देवाशी बोलतो आता. हात जोडले मी म्हणलं विठोबा तुला फार राग आला आमचा. टाळा ऐकून तुझे कान बसले. तुला भजन नको कीर्तन नको आणि तुझ्या बायकोन तुझं बोलणंच झालं नाही म्हणजे बऱ्याच दिवसाचं. आता रुखमाईन तू बोलत बैस म्हटलं तिथं अशी पोरं असले. देवालाही निवांत त्याला असं कुठपर्यंत चालतात परीक्षा आहे काय त्याच्या मनात. आपला विषय असा चालू होता. पाठांतराबद्दल मला त्याच्याकडे लक्ष गेलं. काय आनंद खरं मृदंगावर आनंद असतो. नाही तर ते मृदंगावाले असे असतात ते माझ्या कीर्तनात मोबाईल काढला खाली बसले असं उभं राहत ते पाय दुखताना आणि लांब बसलं म्हणते का रे बाहेर पुरत नाही म्हणे. आणि मग ते विठ्ठल विठ्ठल झालं बोलायला लागले. म्हणजे हे काय पद्धत आहे. पोरांनी मला दाखवलं आळंदीचं आलं होतं ना ती एक गायक चाल म्हणतं आणि मॅच लोकांना वाटलं हे अभंग पाहून म्हणतंय का. केव्हा प्रसन्न होणार देव केव्हा आपली भक्ती होणार. परमार्थातलं जे मुख्य साधन आहे निळोबाराय म्हणतात ना याची परमार्था साधन मुखी नाम हृदयी ध्यान चित्ती तुझे पाय डोळा कृपाचे तुझे पाय डोळा कृपाचे तुझे पाय डोळा कृपाचे चित्ती तुझे पाय डोळा कृपाचे नाम
मणी रूप. हा जाऊ द्या आता फारच दिसले जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. पाहुण्या तुझ्या रूपाचा आकार उभा कटेकर ठेवून या तिने माझ्या चित्ता झाले समाधान. देवा तुझं रूप पाहिल्यानंतर खरंच चित्ताला समाधान. रूप डोळ्याचा विषय आहे. बाकीचे रूप दुसरं रूप आपलं रूप. ऐश्वर्या राय विश्वसुंदरी झाली ए पोरांनो आणि वर्तमानपत्रात आलं जाहीर होत. आणि मी बसलो होतो आमच्या मठात पंढरपूरला आणि आमचे वारकरी बसले होते आणि एक पोरगं आलं ते पेपर घेऊन. हां पहा म्हणे ऐश्वर्या राय विश्वसुंदरी. ते वारकरी म्हणे खाली बैस गध्या तुझी ऐश्वर्या राय राख लावते म्हणे तोंडाला पावडर. तुझी विश्वसुंदरी आहे पण माझी विठाबाई त्रिभुवन सुंदरी आहे. मूर्खा मला काय दाखवतो विश्वसुंदरी त्रिभुवना माझारी एक विठाई सुंदरी हो. ज्या त्रैलोक्या माघारी एक विठाबाई सुंदरी हो. त्रैलोक्या माघारी एक विठाबाई सुंदरी. त्रैलोक्या माघारी एक विठाबाई सुंदरी हो. पुंडलिका कारणे उभी तिष्ठत विभाती रे व. पुंडलिका कारणे उभी तिष्ठत विभाती हो. हे पुंडलिका कारणे उभी तिष्ठत विभाती रे व. पुंडलिका कारणे उभी तिष्ठत विभाती हो. हे उदो बोला विठाबाई माऊलीचा वो. उदो बोला विठाबाई माऊलीचा. विठाबाई माऊलीचा विठाबाई माऊलीचा हो. असं अरे साधे भोळे वारकरी हा. काय वारकऱ्यांचे भाव काय. हा अरे ते चुकलंच आपलं. ते मी सांगत होतो ना चोपडीचं कीर्तन महाराज. मग माऊली महाराज म्हटले तुम्हाला माहिती आहे चोप. म्हटलं नाही. म्हणे चला आपल्याकडे काय बाळकृष्ण महाराजच्या वेळेचा. म्हणजे कसं असतं चोपडी. म्हणजे बघा निळोबरायचा अभंग कीर्तनाला घेतला म्हणजे 100 प्रमाणे निळोबरायचेच म्हणायचे. नाद भागवतनी ज्ञानेश्वरीनी काहीच नाही. ते बी त्याला लागतील तेच नाही तर बळ अरो म्हटलं बाप. जनाबाईचा अभंग घेतला 100 प्रमाणे जनाबाईचेच. काय अभ्यास आहे लोकांचा. म्हटलं महाराज पा म्हटले बुवा परमेश्वर बुवा हे पाय अभ्यास होत आहे लोकांचा. चोपडीचं कीर्तन चोपडीतलं कीर्तन काय निष्ठा. आपुला तो एक संत करुणी घ्यावा. आमचे नाना महाराज म्हणायचे परमपूज्यने बापूसाहेब महाराजांचे वडील माळशिरस्कर आमच्या गावचे लोक म्हणायचे जसं आपुला तो एक देव करुणी घ्यावा. पण ते कीर्तनात एकच आपण घेतलं की ते प्रमाण सांगत आपुला तो एक संत करुणी घ्यावा. तुकोबारायची घेतली की 100 प्रमाणे तुकोबारायचेच द्यायचे. त्याला म्हणतात अभ्यास. एकही वाघ ब्रह्मथोकडे अभ्यासे केले. ज्ञानोबराय बोलतात वेद कमी पडले जाऊ द्या. तुझे रूप माझे म्हणे तुझं रूप माझ्या मनात असलं पाहिजे. पाहणाऱ्याच्या मनावर काय दिसणार आहे हे अवलंबून असतं. नाहीतर मग काय संतासी देखोणी स्वये दृष्टी टाळी आदरे नेहाळी परश्रीशी. महाराज येते तुकोबारा म्हणतं साधू दिसलं की इकडे तोंड करतो. तुमच्यासारखं दिसलं होतं असं का. आणि आदरे नेहाळी परश्रीशी वीटय ऐकता संत वाक्यामृता आणि श्री शब्द ऐकता निवेकरण. बाईचा आवाज ऐकला की चांगला कान फाडून ऐकतो. स्त्रियेचे कीर्तनी प्रेमे जागे पाहता कथे माझी निज वाढे नित्यक्षणी. स्त्रियेचे कीर्तनी प्रेमे जागे. रूप आपण काय पाहतो. हे रूप काय पाहता आपण यासारखा देख जो हरिशी माणी पंचभौतिक त्या मूर्खाचे दुःखा कल्पत एक सरेना. काय म्हणतात नाथ महाराज मूर्ख आहे तो. आपल्यासारखं परमात्म्याचं रूप आहे का. कान्होबा तुझी घोंगडी सांगली रे आम्हाशी का दिली वांगली रे. सत्वगुणाचा तो असलेला विग्रह भगवत देह चैतन्य घन तेथे वसेना देहाभिमान.
त्याचे केलिया भजन अज्ञान जन उद्धरती. अरे भगवनाथ महाराज म्हणतात भगवत देह चैतन्य घाण आहे. आपल्या इंद्रियाने एकच काम होतं, आपले डोळे पाहतास, कान ऐकतास, आपले कर सही केली कानात टाकली, करोणी रस सोय बरवी, काणी केवी भरावी, फुले आणूनी बांधावी डोळा केवी, येथे परिमळ तो घाणेची घ्यावा, रस तो मुखेची सेवावा, तैसा मी तो यजावा मीच म्हणूनी. ज्ञानेश्वरी गर्जना करून बोलते. ज्ञानेश्वरी म्हणते अरे बाबा, भगवान सांगतो हे माझी यजन करायचं ना, माझंच यजन कर, म्हणून तुझे रूप माझे मणी. खरंच देवाचं काय अप्रतिम लावण्य. शास्त्रामध्ये मुक्तकेशीची कथा आली. या लावण्य तिचे बोटच फसले देवाच्या चरणामध्ये, आणि रूपामध्ये अहंकाराने अनंत वर्णन करून सांगितले. तुझे रूप माझे मणी राहो, अखंड असलं पाहिजे रूप. नाम जपवानी. वारकरी संप्रदाय हा नामधारकांचा पंथ आहे. कोणाचा पंथ आहे हा? नामधारकांचा. जगत में जितने भी संत हुए भगवान के नाम से बड़े हुए है. आणि नेमकं तेच अडचण आहे आम्हाला. भगवत चिंतन फडावर दाब. आता आमच्याकडे कीर्तन असतं चातुर्मासात, 5:30 वाजले की 5:45 पर्यंत विठोबा रुक्माई. सुंदरते ध्यान रूपाला चाल म्हटलं की पुढचं भजन कमी होतं. सरळ म्हणायचं सुंदरते ध्यान, आणि पुन्हा 15 मिनिटं रामकृष्ण हरी. त्याला आता तर कीर्तनकार आदरच पाहिजे. सुंदरते ध्यान झालं की तो लगेच दिसलाच पाहिजे. तो एका गावात कीर्तनकार अशा ठिकाणी घातला, चांगलं गाव होतं ते, आता काय नाव सांगत नाही, आणि त्याला कीर्तन माहीत नाही. महाराज आले लांबून, थकले, जेवले, झोपले, हे पिढ्याच ओढत बसलं वट्यावर त्याच्या घरी कीर्तन. त्या आणि यांनाही माहीत पाहिजे ना, हे कीर्तन सुरू करणाऱ्यांना कीर्तनकार कुठं आहे, काय करतोय, तो आला आहे की नाही. ज्यांनी त्याला कीर्तन सुरू करून ते बुवा झोपलेले. सुंदर ध्यान झालं, सदा माझे डोळा झालं, आवड हे रूप गोजिरे सगुण ती झालं. तरी बुवा आहे ना, ते सांग ए पोरा जाय रे, ते बुवाला बोलवणार आहे, आला नाही तो. ते गेलो होतं, ते माणूस बिड्या ओढत होती. म्हणजे महाराज कुठं आहे, म्हणजे झोपले. अरे झोपले, तिकडे कीर्तन सुरू झालं. उठले महाराज, मग आता गुळणा केला, पाणी बिणी घेतलं. मग 10 मिनटं लागतील असं. मग ते जवळ आले, असं लाऊडस्पीकर आवाज होता. म्हणजे टाळकरी काय म्हणे, का रे पाय रे म्हणे, तो बुवा मेला काय म्हणे तिकडे. आणि मग त्या बुवाने ते ऐकलं. ऐकल्यानंतर ते बुवा आले. म्हणे कोण म्हटलं, म्हणे बुवा, म्हणे यांनी म्हटलं की तो बुवा. मी तर काही मेलोनी म्हणे गाड्या, पण विठोबाचं नाव घेऊन तुझ्या तोंडात किडे पडले का. 10 मिनटं जर रामकृष्ण हरी विठोबा रुक्माई म्हटलं तर जीप तुटते का आपली. कुठे जपाच्या माळा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, 5 चैतन्य संप्रदाय, रामदासी संप्रदाय, पा आमच्या महाराजांच्या गळ्यात माळा, पंचमालाधारी. लोक म्हणतात तुम्हाला रुतत नाही का म्हणे. त्या म्हटलं काय लोक ना, काय लोक जपाची माळ, काय लोक खिशात ती माळ का. अरे भगवत चिंतन हे मुख्य चिंतन आहे. भगवंताच्या नामाचं चिंतन केल्यानंतर भगवत प्रसादाने अंतःकरणामध्ये सगळे शास्त्र निर्माण होतात. आजकल के लोग पुस्तकें पढ़ते हैं, पुस्तक का ज्ञान, जब से ज्ञान पुस्तक में आ गया तो मस्तक खाली हो गया है. पुस्तक का ज्ञान अंतकाल में धोखा देता है. भगवान का चिंतन करने से. ज्ञानेश्वर आपले तुकाराम महाराज, नामदेव महाराज कुठे पडीक होते का. पडीक होते का ते. कुठं डिग्री मिग्री मिळवली होती, कोणती कुठे शिकले होते का. भगवंताच्या चिंतनामुळे. महाराज सांगायचे ना, विद्वान शास्त्रों के पीछे दौड़ते हैं और शास्त्र संतों के पीछे दौड़ता है. संत जो बोलते वही शास्त्र होता है. संत जे म्हणतील ते शास्त्र आहे. हे शास्त्र आहे कशामुळे. भगवत चिंतनामुळे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
काय आनंद असतो. 50 लाखाची लॅटरी लागली म्हणजे अशी उड्या मारत जाता का लोक तहसील करायला होतो का आनंद. इथे आनंद हा रस आनंदाचा घोष करू हरिनाम. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे. मग एक म्हणे अट्टहासे समजत नाही. म्हटलं तुझ्या गावात जर कोणाच्या म्हशी घुसल्या गो एवढा आहे आणि म्हशी घुसल्या 7-8 मग तू कसा हाका मारतो. म्हटलं हो ना म्हणे तळपायाची आग मस्तकात जाते. म्हटलं असं का. त्या म्हशी चारणाऱ्या वाटतं का यम आला का काय अशी उगाच आपलं विठ्ठल 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 पुढचे मागचे. हरीचे नाम कदा काळी कारेणे वाचे. राम राम म्हणता तुझ्या बाचे काय वेचे. पोटासाठी खटपट करशे अवघ्या वेळ आणि राम राम म्हणता तुझी बसली दात खीळ. अरे समजतं हो लोका दात खीळ. दात खीळ कशाने उघडता. द्रव्याची या आशा तुझला दाही दिशाण पुरती. कीर्तनाशी जाता तुझी जड झाली माती. हरीचे नाम कदा काळी कारे नये. शेवट सांगूच का. तू का म्हणे आयुष्या जीवा काय करू आता. राम राम न म्हणे त्याची गाढ माता पिता. घ्या पुढे काय शब्द आहे महाराज. राम नाम राम नाम न वदे ज्याची वाचा तो लेख 2 बापाचा. याची ओळखी तयाची खूण जाणा अभक्ताची. काय कुपडता खिन खिन गीता. हरिनाम लिया तो सब कुछ होता. कबीर साहेबजी म्हणतात ए काय मोठ्या अरे गीता वाच. पण काय शब्द आहे महाराजांचे. कबीर साहेब म्हणतात भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. चिंतनाकडे दुर्लक्ष. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हटले हे जी परमार्था साधन मुखी नाम. आपलं निळोबाराय म्हणतात मुखी नाम हृदय ध्यान. तुझे रूप माझे मणी राहो नाम वदो वाणी. हे देवा काही देऊ नको मला. तुझ्या स्वरूपाचं नित्य ध्यान आणि तुझ्या नामाचं चिंतन घडो हेच माझी अपेक्षा आहे. पुन्हा 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याची आणि फार मोठी स्तुती करतात. ब्रह्मांड नायका ब्रह्मांड नायका ब्रह्मांड नायका ब्रह्मांड नायका ब्रह्मांड नायका ब्रह्मांड चिंतन आहे. कितीतरी
हा जेणे हे विश्व निर्मियले गोड हजारो प्रमाणे सांगितले साधू संतांनी. सर्व ब्रह्मांडांचा असलेला कोण आहे तू? अनंत कोटी ब्रह्मांड नायक देवादिदेव परमात्मा भगवान परब्रह्म श्री विठ्ठलाय नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान विठ्ठल परमात्मा. अनंत कोटी ब्रह्मांड अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐशी धेंडे एके रोमी ऐशी धेंडे एके रोमी ऐशी धेंडे अनंत ब्रह्मांड रोमी ऐशी धेंडे तुकोबारांचा अभंग आहे. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐशी धेंडे तोहा गवळीयाचे घरी तोहा गवळीयाचे घरी उंबरा चढता टेका धरी. उंबरा बी समजती लोकांना आता. उंबरा समजतं का रे पोरांनो? उंबरा सरलाट झालं सगळं आता. नंद महाराजांच्या वाड्याचा उंबरा केवढा असेल? एवढा मोठा वाडा आणि त्या मुख्य दरवाजाचा उंबरा. देव रोज यायचे तिथपर्यंत रांगत. काल्याच्या कीर्तनातला विषय. ते म्हणायचे की आता कसं काय जावं गड्या, असा पाय करत असा पाय करत. एक दिवस जमलंच मी. सगुण ब्रह्माची लीला. दुसऱ्या दिवशी जमलं नाही. आणि तिसऱ्या दिवशी एक पाय काढला तर तिकडचा पाय उठेना. पाहता गम्मत. तिकडचा पाय उठेना. रडायला लागले देव आता मी कसं करू. यशोदा माय पळत आली. अरे हो घोडा करून बसलाय वाटतं उंबऱ्यावर तू. आणि चौथ्या दिवशी मग पराक्रम केला. गुमरा वलांडलाच. तुकोबाराय जे न देखे रवी ते देखे कवी आखो देखा हाल. महाराज नेहमी सांगतात आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष भंडाऱ्या डोंगरावर बसून त्या लिलेचं प्रत्यक्ष चिंतन करायचे. तुकोबाराय आश्चर्य करतात की एका रोमात अनंत ब्रह्मांड आहे तुझ्या एका रोमात अनंत ब्रह्मांडे. आणि तो गवळ्याच्या घरात उंबरा चढण्याकरता त्या उंबऱ्याचा टेका धरतो. ही सगुण लीला असतो. म्हणून ब्रह्मांड नायका विश्वजनाच्या पाळका. टाईम आहे बरोबर सुट्टा आपलं. अजून 15 मिनिटं वेळ. विठ्ठल विठ्ठल गोड असे प्रमाण आहे. कथासुद्धा अपरंपार आहे. किती कथा आहे. आम्ही वेगळं वेगळंच वाचन करतो. जे वाचायचं ते वाचा. मात्र हे शास्त्र सोडायचे नाही. हे प्रस्थानत्रयी या ग्रंथांना रोज पूजन करून प्रदक्षिणा कराव्या लागतात आणि साष्टांग वंदन करावं लागतं तिन्ही ग्रंथांना. हे प्रस्थानत्रयी आहे. भामचंद्र डोंगरावर वारकरी अनुष्ठान करतात. एक अभंग म्हटला की एक परिक्रमा करायची. गाथ्याला एक लोटांगण घालायचं. त्यावेळी शास्त्र कृपा करतो. ज्ञानेश्वरीचं पारायण. ज्ञानेश्वरी वर ठेवायची. एक ओवी वाचली एक प्रदक्षिणा आणि एक लोटांगण. 9900 लोटांगण. 9000 किती 33. हा मी रोज म्हणतो. कोणतं? तपे विना दैवता दिल्या विना प्राप्त. असं हे करीन कोण? हे तपश्चर्या बरं करणारे लोक नाही. आज हजारो लोक आहे जगामध्ये परमार्थ साधना करण्याकरता. ज्या वेळेला महिमा कळतो किंवा मोल कळतं त्यावेळी श्रम वाटत नाही. आपल्याला जर स्वप्न पडलं आणि स्वप्नात सांगितलं, स्वप्नात यक्षाने सांगितलं की सातपुड्या डोंगरात पालच्या पुढे अमावस्येच्या दिवशी आमक्या अमक्या झाडाखाली 4 घागरी सोन्याच्या आहे. तू एकटाच जाईन की तो माणूस. मला वाटतं कंदील बी घेणार नाही तो. लोक येतील म्हणून. तर ते मोल कळलं. रात्री उठून गेला तिथं पालच्या पुढे सातपुड्या डोंगरात. म्हणून परमात्मा समजला. परमात्मा कोण आहे आणि परमात्माकडे मला जायचं आहे हे ठरलं की परमार्थाची साधना काहीच वाटत नाही. थोडे आहे चित्त साह्य झालिया. चित्त साह्य झालिया. विश्वजनाच्या पाळका. विठ्ठल विठ्ठल
एका कथेचा निर्देश केला आहे. महाभारतातल्या कथेचा निर्देश आहे, मोठ्या गाथ्यात. फार सुंदर चिंतन आहे. धर्मराजाची मिरवणूक निघाली. धर्मराजाची मिरवणूक निघाल्यानंतर सगळे महाभारती युद्ध संपलं. मिरवणूक निघाल्यानंतर अर्जुन भगवान श्रीकृष्ण मिरवणुकीमध्ये चालत होते आणि अर्जुनाला सहज असं वाटलं, मी सगळा पराक्रम केला आणि भाऊची मिरवणूक निघालेली आहे. तुका म्हणे अभिमान नारायणान सोसे, तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाला वाटलं की राई हुकलं. अरे अर्जुना इकडे इकडे इकडे, अरे काय करायचं, अरे तो बबरू राहिलाय आपला. बबरूची मोठी कथा आहे. बबरूला आपण बांधलंय तिथं युद्ध पाहण्याकरता. न सायची बबरू पांडवा पारखा, जुरावला सखा बळीभद्र. मोठा मग तो कुबरायांचा 6 चरणाचा. आणि त्या बबरूकडे जायचं. निघाला रथ. मग ते म्हटले गड्या आता तू रथ आण, 18 दिवस मी चालणार ना. बैसतो. भगवान मागे बसले आणि रणांगणातून रथ चालला. रणांगणातून रथ चालला असताना काय प्रेत पडलेले, काय स्त्रीचा सन्मान होता आमच्याकडे. एका बाईचे नुसते केस धरले एका मूर्खाने, द्रौपदीचे, तर 40 लाख लोक मेले. आपले केस 100 रुपये छटाक चालले. का जास्त आहे? पाहते केसन, पाहते पद्धती, पाहत्या कटिंगा, नुसते केस धरले द्रौपदीचे. सरांगणात सगळे हाती घोडे सगळे लोक मेलेले, काही रथ पडलेले, हे पडले. रथ चालला. एक ठिकाणी, विशिष्ट ठिकाणी रथ आल्यानंतर भगवंतांनी, हे विश्वजनाच्या पाळका सांगतो मी, उभा कर रथ. रथ उभा कर, उतर खाली. म्हणे का? ती घंटा पडली म्हणे सोन्याची, हत्तीच्या गळ्यातली, ती उचल. त्याचं काय काम आहे तुम्हाला? तू उतर खाली, ती घंटा उचल. गेला अर्जुन. आणि ती रथाची आपल्या त्या हत्तीची घंटा पडलेली होती सोन्याची, उचलली. लावी नावाच्या पक्षींचे 3 पिलं उडाले. लावी पक्षी उडाली. लावी समजते का? नाही समजा. ल्यावरी समजते ना? वा रे वा. लावी म्हणतात तिला, लावी. ती लावी पक्षी 3 पिलं आणि ती उडली, भरकन उडली तर घंट्या खालून. अर्जुनाला वाटलं हे काय चमत्कार आले. म्हणजे देवा काय? म्हणे याच्याच करता आणलं तुला. या लावी पक्षीने इथे 3 अंडे घातले होते आपल्या युद्धाच्या आधी, आणि इथे ध्वजस्तंभ रोवला युद्धाचा, महाभारती युद्धाचा. आणि मग हिने माझी प्रार्थना केली, देवा आता पिलं असते तर चोचीत धरून नेले असते, आता अंडे कुठं नेऊ? तिने माझी प्रार्थना केली. मग मी पहिल्या दिवशी जसा हत्ती सुटला, त्या हत्तीची घंटा अशी बरोबर पाडली तिच्यावर. कुठून ऑक्सिजन कुठून भेटला, कुठून सूर्यप्रकाश आला, कुठून काय मिळालं तिला. 18 दिवसात ते त्या घंटेखाली, घंटेचा घोड्याचा सुद्धा पाय लागला नाही, तशीच होती. आणि ती उडली. शहानिया पुरे एकच वचन. हा, आपल्याकडे म्हणाने गावठी म्हण, शहाणे को एक बात, गधे को सारी रात. गाडवाला काय सांगत राहता? गाडवाला कळत नाही. खर्रकन उतरला. विश्वजनाच्या पालका. मोठी कथा आहे, आता काय सांगत नाही. अर्जुनाची विश्वंभराची कथा आहे. विश्वजनाच्या पालका तुम्ही कसे आहात? ब्रह्मांड नायक आहात, सगळ्या ब्रह्मांडाचे आणि विश्वजनाचा पालन करणारे. काय त्याने तुझी काय नाही, त्याने काय तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठवणे. पक्षियाचे घरी नाही सामोगरी, त्यांची चिंता करी नारायण. ह्याची चिंता काय खावे म्हण बोनी, भले तुझ उनी पक्षीराज. पक्षियाच्या घरी नाही सामोगरी, त्याची चिंता करी नारायण. कोठ्याचे गहू आहे का? कोठ्याचे तांदूळ? पक्ष्यांच्या घरात दात घशाचं काम नाही, आज कोरोना व्हायचं काम नाही, 2 लाख भरायचे काम नाही.
पक्षी आनंदात त्यांची चिंता करी नारायण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सुभाष मुक्ताबाई रंगनाथ नामदेव तुकाराम. सावधा गोरोबा चोखोबा निळोबा मीराबाई जनाबाई मंगलनाम. सावता गुरुवा गुरुवा निळोबा मीराबाई जनाबाई मंगलनाम. मीराबाई जनाबाई मंगलना काणोपात्रा सखुबाई पावनना. मीराबाई जनाबाई मंगलनाम. गोणाबाई राजाबाई मंगलना सोयराबाई बहिणाबाई पावनना. गुणबाई राजाबाई मंगलनाम. मंगलनाम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सुभाष मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. नामया ज्ञानोबा एकोबा तुकोबा निळोबा. 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 नामया ज्ञानोबा एकोबा तुकोबा निळोबा. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई आदि शक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई आदि शक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई यो. मुक्ताबाई आदि शक्ती मुक्ताबाई. माऊली मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई. जगन्माता
मातले वैष्णव वीर रे चालती स्थिर स्थिर गरुडटक यांचे भार गर्जती गंभीर टाळ श्रुती मृदंग चालती स्थिर स्थिर चालती स्थिर स्थिर गरुडटक यांचे भार गरुडटक यांचे गर्जती गंभीर गर्जती गंभीर टाळ श्रुती मृदंग टाळ श्रुती मृदंग पिक पिकले घुमरी पिकले कार्तिकीचा आणि त्या तुकोबारायांचा गोडा असतो जीवीची आजीवा शेवटच म्हणायचं मी 1 मिनिट बोलतो जीवीची आजीवा तुका म्हणे देव देवा विठ्ठल आमुचे जीवीची आजीवा प्रेम भावाची भाव तुझ वाचोनी केशवा आणू नावडे तुझ वाचोनी केशवा आणू नावडे जीवाचा जीव आहे तू आणि देवांचा देव आहे बळिया माझा पंढरीराव तो हा देवांचाही देव निळा म्हणे सकळ देव ज्याचे म्हणतात ती अवयव सांडोनी हिरा काय वेसाव्या त्या गारा जगद्गुरु तुकोबाराय म्हटले म्हणून जीवीची जेव्हा तुका म्हणे देव देवा तुझे रूप माझे म्हणी राहो नाम जपोवाणी जीवीची आजीवा 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 तू का म्हणे देव देवा
आरती चक्रपाणी वाळती पहा पहा हो सकळा तुम्ही पुण्यवंत बाळा यो तुकाबाई काळुबा सन्मुख देवस प्रेमार्थ गोविंदा ते हो वाळती बाळा पुराणी मुग्धा वाळती वरमान नामामने केशवा तुझे कोणी राहिलो ब्रह्मा विष्णू शिव रूपासी आले भगिनी मुक्ताबाई ब्रह्मा चित्तले निरंजनी विजती कडकडली पायी जलधारा स्वरूपे मठाई जय देवी जय मुक्ताबाई शुभ वैशाख मासवत दशमी येथे प्रेमळ वैष्णवनाथ कीर्तनी जय देवी जय मुक्ताबाई घाली लोकांगण वंदे चरण पुराण पायीन रूपोनिधी प्रेम्यालिनी आनंदबुद्धी घाली वारिणी जगत्रय जननी मुक्ताबाई माते आदिनाथ अनुग्रह नाथा बाळलीला केली जगी ख्याती मिरवली कला 65 विज्ञान देव दाविली सांग देव शरण काया वाचा जनार्दनी अनुग्रह नाथा सिद्धी झाला तुझ प्रत्या पांडुरंगा या संतासी निरवी हेची मजदे वामने आता उदार तू संतासी निरवी हेची मजदे तुझे काही ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव सर्वांनी खाली बसून घ्या. कोणी सूचना झाल्याशिवाय उठू नका. संत आदिशक्ती मुक्ताई 724 हा अंतर्धान समाधी सोहळा अतिशय आनंदात सर्व वारकरी फळकरी यांच्या माध्यमातून हा सोहळा आपण गेली 3 दिवसापासून या ठिकाणी अनुभवत आहात. आदिशक्ती मुक्ताईच्या दरबारात उपस्थित असणारी सर्व भाविक भक्त आणि आजची महाराजांची आई मुक्ताईच्या चरणी झालेली सेवा हरिभक्तपरायण प्रातस्मरणीय गुरुवर्य रवींद्र बाबा हरणे यांच्या आज्ञेनुसार आदिशक्ती मुक्ताईचा 724 अंतर्धान समाधी तिरोभूत सोहळा उद्याच्या दिवशी होणार आहे.
आणि त्या सोहळ्याकरता वारकरी संप्रदायामधील जेवढी काही फळकरी वारकरी आहे ते सर्व हा सोहळा साजरा करणार आहे. सकाळी या ठिकाणी 4 ते 6 काकडा भजन होईल. 7 ते 8:30पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होईल. त्यानंतर 8:30 ते 9:30पर्यंत 10पर्यंत या ठिकाणी जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथ्याचं भजन होईल. आणि त्यानंतर बरोबर 11 ते 1 वाजेपर्यंत या दरम्यान हरिभक्तपरायण प्रातस्मरणीय वारकरी भूषण गुरुवर्य हरणे बाबा यांचं समाधी सोहळ्याचं या ठिकाणी कीर्तन होईल. आणि सर्व भाविकांना महाराष्ट्रातील आणि पूर्ण वारकरी मंडळींना प्रत्येकाला विनंती आहे, कोरोनासारखं संकट आहे आणि या महाभयंकर संकटातून सारं जग जात असताना आपणही सोशल मीडियाच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम अनुभवत आहात. आणि त्या माध्यमातून आपण घरी आई मुक्ताईची एक प्रतिमा आपण ठेवून कीर्तन होणार आहे, समाधी सोहळा आहे. आपण पुष्प घेऊन ती पुष्पवृष्टी आपण घरबसल्या तो अनुभव मानसिक पूजा ज्याला आपण म्हणतो, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा, या ज्ञानोबारांच्या उक्तीप्रमाणे ती मानसिक पूजा आई मुक्ताईच्या चरणी आपण समर्पित उद्याच्या दिवशी करणार आहोत. उद्या प्रवचन 4 ते 5 हरिभक्तपरायण वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी लक्ष्मणजी महाराज वागोदे यांचं प्रवचन होईल. 3 ते 4 प्रवचन होईल. त्यानंतर हरिपाठ होईल. उद्या नाही, उद्याचं घ्या. ऐका, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे उद्याचं प्रवचन 3 ते 4 डॉक्टर अभयजी टिळक संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची यांचं प्रवचन होईल 3 ते 4. आणि 4 ते 5 हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज वागोदे यांचं प्रवचन होईल. सायंकाळी हरिपाठ आणि हरिपाठानंतर 7 ते 9 हरिभक्तपरायण गुरुबंधू विशालजी महाराज खोले यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम होईल. तरी आणि हा जो सर्व कार्यक्रम आहे हा सर्व विश्वस्त मंडळ संस्थांचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या सूचनेनुसार आणि गुरुवर्य रवींद्रबाबा हरणे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आपण उद्याच्या दिवशी सर्वांनी या ठिकाणी घरी बसून मानसिक पूजा आई मुक्ताईच्या चरणी समर्पित करावी ही सर्वांना विनंती. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.